खंडणीच्या उद्देशानं किंवा एखाद्या बांधकाम व्यावसायिकाला जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी कोणी आरटीआयचा वापर करणार असेल तर अशा आरटीआय कार्यकर्त्यांविरोधात कडक पावलं उचलू असा इशारा अंबरनाथ बदलापूर बिल्डर असोसिएशनने दिलाय। असोसिएशनच्या अध्यक्षपदी नुकतंच संजय जाधव यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे। तसंच नवी कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली आहे। मुंबईत नोकरी कामधंद्यानिमित्त आलेल्या लोकांसाठी राहण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे अंबरनाथ आणि बदलापूर। गेल्या काही वर्षात या ठिकाणची लोकसंख्या झपाट्यानं वाढली आहे। मात्र वाढत्या शहरीकरणासोबतच बांधकाम व्यावसायिकांसमोर आव्हानांचा डोंगर उभा राहिलाय। येत्या काळात बांधकाम व्यावसायिकांसमोरील प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही नवनियुक्त अध्यक्ष संजय जाधव यांनी दिली आहे। या नव्या कार्यकारिणीत सचिवपदी ज्ञानधर मिश्रा, सहसचिवपदी रुपेश दलाल आणि प्रमोद पाटील यांची निवड करण्यात आली आहे। खजिनदार म्हणून अमित मोरियानी तर सहखजिनदार पदाची जबाबदारी उमेश पाटील आणि राजेश खंबायत यांच्यावर सोपवण्यात आली आहे। उपाध्यक्षपदी अविनाश पातकर, संभाजी शिंदे, किरण भोईर, प्रवीण राऊत, दीपक हरिया, नवीनभाई बन्सल, अखिल देसाई, जगदीश बंजन यांची निवड करण्यात आली आहे। नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून बदलापुरातील रेड लाईन ब्लू लाईनचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही देखील या निमित्तानं अंबरनाथ बदलापूर बिल्डर असोसिएशनच्या वतीनं देण्यात आली आहे। अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांचा वेगानं विकास होतोय, बांधकाम क्षेत्र झपाट्यानं वाढतंय। अंबरनाथ बदलापूरच्या बांधकाम असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय जाधव यांची निवड झाली। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। संजयजी, आपलं सगळ्यात आधी अभिनंदन की आपली निवड झालेली आहे। नेमक्या काय समस्या भेडसावत आहेत सध्या बांधकाम क्षेत्राला आणि आपण त्यासाठी काय प्रयत्न करणार आहात आता असोसिएशनच्या माध्यमातून? निश्चितपणे बांधकाम क्षेत्राला अनेक समस्या आहेत आणि मुख्य समस्या म्हणजे सध्या मार्केटमध्ये असलेली मंदी आणि ही मंदी गेली 2-3 वर्षापासून प्रचंड प्रमाणात बिल्डर लोकांना सहन करायला लागते आणि त्याचबरोबर रेरा संदर्भातही बऱ्याचशा समस्या बिल्डरांना फेस कराव्या लागतात रोजच्या। आणि आरटीआय कार्यकर्ते असतील, पालिका प्रशासन असेल, या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत। परंतु आता आम्ही कालच माझी नियुक्ती झाले तर आम्ही ह्या सगळ्या समस्यांकडे ह्या लवकरात लवकर कशा पद्धतीने आपल्याला दूर करता येतील आणि मध्यमवर्गीयांना परवडणारी घरे, दर्जेदार घरे आपल्या अंबरनाथ आणि बदलापूर ह्या 2 शहरांमध्ये आपला ग्राहक कसा जास्तीत जास्तपणे आकर्षक होईल आणि बुकिंग करेल आणि तो त्याची जी घर घेण्याचं जे स्वप्न असतो ते कसं पूर्ण करेल या दृष्टिकोनातून आम्ही सर्व बांधकाम व्यावसायिक प्रयत्न करणार आहोत। संजयजी, मगाशी तुम्ही म्हणाला होतात की आरटीआय कार्यकर्ते खूप त्रास देतात आणि कुठेतरी गैरप्रकारसुद्धा यातून घडत असतात, बिल्डरांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो, तर त्यासाठी असोसिएशनच्या माध्यमातून काय प्रयत्न केले जाणार आहेत? नाही, निश्चितपणे मी तुम्हाला याच ठिकाणी ग्वाही देतो की उद्यापासून हे आरटीआय कार्यकर्ते बंद होतील। कारण ह्या लोकांना एक सवय लागलेली आहे की बिल्डरांना त्रास द्यायच्या, नाहक तक्रारी करायच्या आणि त्यांच्याकडनं मग खंडणीचे सारखे प्रकार तयार होतात। तर निश्चितपणे आम्ही पहिलं आमचा बिल्डर हा व्यवस्थित आहे, त्यांनी केलेलं प्रोजेक्ट हे रीतसर सगळ्या परवानगी घेऊन केलेले आहेत, त्यांनी जागेवर बांधलेली इमारत ही रीतसर सगळ्या व्यवस्थित सगळे नियम पाळून केलेली आहे, याचा अभ्यास करून मग त्या कार्यकर्ते जो आरटीआय कार्यकर्ता त्या विकासकाला त्रास देत असेल तर निश्चितपणे त्याचा आम्ही बंदोबस्त करू। त्यांच्यावर खंडणीसारखे गुन्हे यापुढे दाखल होतील याची निश्चितपणे आम्ही देतो। एक आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन। बदलापूरमध्ये हा चर्चेचा विषय आहे, तर त्यासाठी काय प्रयत्न केले जातील? कारण लोकांमध्ये एक संभ्रमाची अवस्था आहे। निश्चितपणे 3-4 वर्षापासून रेड लाईन ब्ल्यू लाईन ही विशेषतः बदलापूर शहराला जास्त भेडसावत आहे, परंतु आमचा पाठपुरावा चालू आहे। आम्ही न्यायालयीन लढासुद्धा लढतो आहे, शासनाबरोबरसुद्धा लढाई आमची चालू आहे आणि शासनाच्या लढाईमध्ये आम्हाला आमचे स्थानिक आमदार, बाजूच्या अंबरनाथ विधानसभेचे आमदार किनीकर साहेब, कथोरे साहेब, ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब आणि आमचे दोन्ही खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे असतील, श्रीकांतजी शिंदे साहेब असतील, यांच्या माध्यमातून शासन दरबारी आमचा पाठपुरावा चालू आहे। परंतु त्याला गती मिळत नव्हती, तर ती येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारे गती देऊन आम्ही निश्चितपणे हा सुद्धा जो प्रश्न आहे हा लवकरात लवकर सोडवू। नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर बिल्डर असोसिएशनच्या माध्यमातून अंबरनाथ आणि बदलापूर शहराला वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न या असोसिएशनचा असणार आहे असं संजय जाधव यांनी स्पष्ट केलेलं आहे। कॅमेरामन सिद्धेश हरवटेसह मयुरेश कडव, एकमत न्यूज, बदलापूर। डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा, यूट्यूबवर सबस्क्राईब करा। एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी 6384040404 या क्रमांकावर कॉल करा। बातमी म्हणजेच एकमत न्यूज।